पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावावरून उठलेला वाद हा खरोखरच लज्जास्पद आहे. एखाद्या सरकारने एखाद्या महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरचे नाव द्यावे व ते पुन्हा शासन आदेश काढून रद्द करावे, हा त्या थोर महापुरुषाचा एक प्रकारे केलेला अपमान हा महाराष्ट्रातील कोणताही समाज स्वीकारणार नाही. हे महापुरुष जरी आज आपण वेगवेगळ्या चष्म्यातून पाहत असू तरीही या महापुरुषांच्या योगदानातून हा महापुरुष कधीही कोणत्याही एका जातीसाठी झटलेला नाही, झटणारही नाही. यापुढेही तशी प्रतिमा त्यांची कधीही अधोरेखित होणार नाही, याची काळजी आम्ही प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. राज्य सरकार ज्यावेळेला एखाद्या महापुरुषाचे नाव देण्याचा निर्णय घेतो त्यावेळेला त्या ठिकाणी असलेल्या सर्व घटकांचा विचार करून न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. स्वतः अजितदादांनीही या नावाविषयी दुजोरा दिल्याने तेथील महाविद्यालयाला नाव दिले गेले. आज त्यांच्याच निर्णयाला हरताळ फासून महाराष्ट्रातील राज्य सरकार महाविद्यालय या वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव बदलून अजितदादांचे नाव देण्याचा घाट घालत आहे. हे खरंच निषेधार्ह आहे. ही कृती महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील धनगर समाज व इतर बहुजन समाज ही कधीही स्वीकारणार नाही. याची त्वरित दखल महाराष्ट्रातील राज्य सरकारने घ्यावे, अन्यथा महाराष्ट्रातील सर्व समाज एकत्र येऊन या कृतीचा निषेध व्यक्त करील व स्वतः अजितदादांनी घेतलेला निर्णय हा योग्य होता हे या सरकारने मान्य करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम ठेवावे अशी आम्ही आपणास राज्य सरकारास विनंती करीत आहोत. अन्यथा हा समाजात निर्माण होणारा तेढ याला पूर्णतः कारणीभूत राज्य सरकारचे निर्णय राहतील व राज्य सरकार राहील आणि याची सर्वस्वी जबाबदार हे राज्य सरकारच असेल. त्यामुळे